नमस्कार. तर अबीर गुलाल मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहिलं सुलक्षणाताई या श्रीवरती अंगठी चोरल्याचा आरोप करत असतात. यावर अगस्त्य सुलक्षणाताईवर चिडलेला असतो आणि श्रीची बाजू मांडत असतो. यावर सुलक्षणाताई म्हणतात, ठीक आहे, तुम्हा सगळ्यांना असं वाटतंय ना की ही अशी नाही आहे, आणि श्री जर चुकीची वागली नसेल ना तर ही अंगठी शोधून दाखव, आणि जर तू ती अंगठी शोधली नाहीस तर हा साखरपुडा होणार नाही, आणि हा साखरपुडा झाला नाही तर याची जबाबदारी सर्वस्वी तुझ्यावरती असेल. सुलक्षणा निंबाळकरांचा शब्द आहे हा, आणि सुलक्षणांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेख. यावर श्री म्हणते ठीक आहे, आणि तिथून अंगठी शोधायला निघून जाते. यानंतर धनाजी गायकवाड भारतीताईला म्हणतात, चल आपण पण जाऊया, तिला मदत करूया. यावर सुलक्षणाताई म्हणतात, मी काय सांगितलं ते ऐकलं नाही का तुम्ही? ती अंगठी फक्त श्रीच शोधून देणार, तिला कोणी मदत करायची नाही. इकडे शुभ्रा स्वतःशीच बोलत असते, श्री खरंच जर ही अंगठी जर तू लपवून ठेवली असशील ना आणि अगस्त्याच्या माझ्यामध्ये यायला बघत असशील ना तर लक्षात ठेव, मी तुला काट्यासारखी काढून बाहेर फेकेल, परत कधी माझ्या वाटेला यायची हिंमत पण होणार नाही तुझी. यानंतर इकडे आपण पाहतो श्री शुभ्राच्या खोलीत येऊन घाईघाईत अंगठी शोधत असते आणि म्हणत असते, नुसता धांदरटपणा करत असतो हा अगस्त्य, मी सांगितलेलं त्याला नीट ठेव अंगठी. आणि ती अंगठी शोधतच असते. तितक्यात तिथे बारक्या येतो. श्री त्याला विचारते की तू इथं काय करतोय बारक्या? तर बारक्या खाली मान घालून उभा असतो आणि खिशातून ती लपवलेली अंगठी काढून श्रीला देतो. श्री विचारते, बारक्या ही अंगठी तुझ्याकडं कशी काय झालं? तर बारक्या म्हणतो, श्री मला माफ कर, पण मी ना हे सगळं तुझ्यासाठी केलं. मला माहीत आहे की तुझं अगस्त्यवर प्रेम आहे. श्री, मी तुझं प्रेम बघितलं की तुझं किती प्रेम आहे, तुझं खरं प्रेम आहे अगस्त्यवर. मला वाटत नाही की तू आणि अगस्त्य लांब जावं एकमेकांपासून. मला तुम्हाला एकत्र बघायचं आहे नवरा बायको म्हणून. तू तुझ्या मनातलं बोलावं म्हणूनच मी तुम्हाला या खोलीत बंद केलेलं, आणि म्हणूनच मी अंगठीसुद्धा लपवली. पण सगळं तुझ्यावर आलं, मी सगळं तुझ्यासाठीच केलेलं ग श्री, आणि तुला जर हे चुकीचं वाटत असेल ना तर मला माफ कर. म्हणून बारक्या हात जोडतो. यावर श्री म्हणते, अरे बारक्या, हात कशाला जोडतोय? मला माहीत आहे की तू हे सगळं माझ्यासाठीच केलं आहे, पण आत्ता हे शेवटचं सांगते, परत असला विचार पण करू नको. माझं त्याच्यावर प्रेम आहे पण हक्क नाही. कितीही काही झालं ना तर नशिबाच्या विरोधात कुणी जाऊन काय केलं का सगळं फसत असते. अगस्त्य माझ्या वाट्यात नाही आहे. तर बारक्या म्हणतो की अगं, नशीब माणूसच घडवतो. मग का नाही सांगितलं तू त्याला की तुझ्या मनातलं की काय माहीत त्याला पण तुझ्याबद्दल तेच वाटत असेल तर? यावर श्री म्हणते, हे बघ, अगस्त्यने मला सावरले आणि शुभ्रा मॅडमने मला सांभाळले. मला हे विसरून चालणार नाही. माझ्या एकटीच्या आयुष्यासाठी मी त्या 2 लोकांचं आयुष्य बर्बाद करू शकत नाही. आणि तूही लक्षात ठेव, दोस्तीत दुसऱ्यांचं भलं बघितलं जातं. तू मला प्रॉमिस कर आता की तू हे कुणालाही सांगणार नाहीस. तर बारक्या पण म्हणतो, ठीक आहे. श्रीसुद्धा पण तो बोलतो की श्री, पण तू एवढी कशी निस्वार्थी? मला तुझी काळजी वाटते कधी कधी. यावर श्री म्हणते, बारक्या, नशीब आपल्याला कुठं घेऊन जाईल ना काय सांगता येत नाही, आणि आपण ही नशिबाला सिग्नल द्यायचा नसतो. नशीब जेव्हा आपल्याला ग्रीन सिग्नल देतं ना तेव्हाच रस्ता क्रॉस करायचा, तोपर्यंत फक्त वाट बघायची. यावर बारक्या म्हणतो, रेडचं ग्रीन होणं तुझ्या हातात आहे. मग श्री चिडून म्हणते, बारक्या, बास की आता, सांगितलं ना तुला, परत हा विषय नको घेऊ. यानंतर इकडे आपण पाहतो सगळेजण श्रीची वाट बघत असतात. तितक्या श्री तिथे अंगठी घेऊन येते आणि अंगठी सुलक्षणाताईंकडे देते आणि म्हणते, ही घ्या, ही सापडली अंगठी. तर सुलक्षणाताई म्हणते, अरे वा, सापडली अंगठी. आम्हाला हेच सिद्ध करायचं होतं की ही मुलगी चोर आहे. यावर धनाजी गायकवाड म्हणतात, काय बोलताय तुम्ही? तर सुलक्षणाताई म्हणतात, हो, खरं आहे, तेच बोलते मी. एवढ्या मोठ्या घरात ही अंगठी हिलाच कशी सापडली? हा काय प्रकार आहे? योगायोग तर नाही आहे ना हा? तर त्यावर श्री म्हणते की अहो आई, अंबाबाईची शपथ घेऊन सांगते, मी खरंच घेतली नव्हती अंगठी. सुलक्षणाताई विचारतात, मग कोणी घेतली होती? कुठे गेली होती की तिला पाय फुटले अगस्त्यच्या खिशातून गायब व्हायला? सांग ना. आणि म्हणतात, बघितलं, तोंड पाडून उभा आहे ही मुलगी, याचा अर्थ असाच होतो की हिनेच मुद्दामन ती अंगठी लपवली होती. सगळं हिची इच्छाच नाही आहे की अगस्त्यचा आणि शुभ्राचा साखरपुडा व्हावा म्हणून.
यावर धनाजी गायकवाड म्हणतात, सुलक्षणा ताई विश्वास ठेवा माझ्यावर, काहीतरी गैरसमज होतोय तुमचा, श्री अशी मुलगी नाही आहे. तर सुलक्षणा ताई म्हणतात, हेच दाखवून द्यायचं होतं की ही मुलगी अशी नाही आहे, हिच्या मनात वेगळंच काहीतरी चाललं आहे. यानंतर श्री म्हणते, अहो मी असं का करेल आणि मला काय मिळणार आहे असं करून, मी काय चुकीचं केलं नाही, विश्वास ठेवा माझ्यावर. यावर सुलक्षणा ताई म्हणतात, तुला जी काय नाटकं करायची आहेत ना ती करून घे, रडायचं तर रडूनही घे, कारण मी तुझ्या नाटकांना बळी पडणार नाही. यावर श्री म्हणते, आई बस झालं. यावर अगस्त्य म्हणतो, आई बस झालं आता, प्लीज काय चाललंय तुझं, ती का घेईल अंगठी, आणि माझ्या सगळ्यात विश्वास कुणावर असेल ना तर तो फक्त आणि फक्त श्रीवर आहे. एक वेळ मी खोटं बोलेल पण श्री कधीच नाही बोलणार, श्रीवर माझा पूर्ण विश्वास आहे. याचा अनुभव सगळ्यात जास्त मी घेतला आहे. धनाजी गायकवाड हात जोडून म्हणतात की सुलक्षणा ताई, श्रीवर असे आरोप नका करू, गुणाची लेक आहे ती आमची. आमच्यात शुभ्राच्या लग्नाचा विषय जेव्हा निघाला ना तेव्हा सगळ्यात आधी तिनेच पुढाकार घेतलेला. ती आमच्या घरात आल्यापासून सगळं बदललं आहे, आनंद आला आहे आमच्या घरात, खूप चांगला पायगुण आहे तिचा. हात जोडतो, तिच्याबद्दल असा विचार करू नका. इकडे श्रीसुद्धा हात जोडते आणि म्हणते, मला माहिती आहे की मी तुम्हाला खूप दुखवलं आहे, पण आजचा दिवस तुमची माझ्याबद्दलची मतं बाजूला ठेवा. हात जोडते मी आणि शब्द देते मी तुम्हाला की शुभ्रा मॅडम आणि अगस्त्यचा साखरपुड्याची सगळी तयारी मी करीन आणि निर्विघ्न पार पाडीन. एवढंच काय तर लग्नसुद्धा मी निर्विघ्न पार पाडीन त्यांचं, आणि कुठलंही संकट आलं ना तर ते मी माझ्यावर घेईल, विश्वास ठेवा माझ्यावर, माझ्या श्रीचा शब्द आहे तुम्हाला. मग अगस्त्य म्हणतो, झालं समाधान, मी बोललो होतो ना की माझा आनंद श्रीसाठी खूप महत्त्वाचा आहे. बघितलंस का, तिचा प्रामाणिकपणा. तेवढ्याच शुभ्रा जोरात म्हणते, आईसाहेब. परत एकदम ती स्वतःला सावरून म्हणते, आई साहेब जाऊ द्या ना, विसरून जा सगळं झालं ते, प्लीज माझ्यासाठी. तर धनाजी गायकवाड सुद्धा म्हणतात, हो सुलक्षणाताई, आपण आता पोरांच्या साखरपुड्याचा आनंद घेऊया, सगळं डोक्यातून काढून टाका, श्रीबद्दलचं जे पण तुमच्या मनात काय असेल ते. यानंतर आपण पाहतो शुभ्रा आणि अगस्त्यचा साखरपुड्याचा कार्यक्रम आनंदात पार पडतो. सगळेजण खूप आनंदी असतात, श्रीसुद्धा आनंदी असते, पण आतून म्हणजे खूपच दुखावलेले असते, तिचे डोळे पाणावलेले असतात. साखरपुड्याचा कार्यक्रम आनंदात पार पडतो. यानंतर आपण पाहतो श्री तिच्या मोबाईलमध्ये साखरपुड्याचे फोटो पाहत असते, पण तिला घडलेला सगळा प्रकार आठवत असतो, जे सुलक्षणाताईंनी तिच्यावरती चोरीचा आरोप केलेला असतो ते. ती आठवून तिला खूप वाईट वाटत असतं. तितक्यात तिथे अगस्त्य येतो आणि म्हणतो, श्री. त्यावर श्री म्हणते, अगस्त्य तू इथे काय करतोय, आधीच तुझ्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न चालला आणि तू. तर अगस्त्य म्हणतो, आता हे काय नवीन. श्री म्हणते, अगस्त्य जे झाले ते पुरेसे नाही का, तुझ्या आईचा गैरसमज अजून वाढायला नको. यावर अगस्त्य म्हणतो, मला माहीत आहे की माझ्या आईमुळे, तिच्या शब्दांमुळे तुला खूप हर्ट झाले, पण याच्यासाठी मी सॉरी म्हणतो, मला माफ कर. मी तेव्हा काय करू शकलो नाही, तिच्या वतीने मी माफी मागतो. यावर श्री म्हणते, नाही तसं काय नाही रे, आणि तिथून जायला निघते. त्यावर अगस्त्य तिचा हात पकडतो आणि म्हणतो, श्री थांब, काय होतंय नक्की, का बघतेस अशी, खरं सांग की काय झालं. यावर श्री म्हणते, अरे कुचकट, असं काय नाही आहे, काय मी तुला बोलते ना की कुठे काय झालं, मी एकदम ठीक आहे, तू जा इथून, मला थोडा वेळ दे, आणि तसं पण नको आता. यावर अगस्त्य म्हणतो की तुझं काही नाही झालं हे सांगायला खूप सोपं असतं, माहीत आहे मला. श्री, तुला मी ओळखतो, तुझ्या डोळ्यातलं दुःख कळतं मला, तुझा बेस्ट फ्रेंड आहे मी. खरं सांग मला की असं काय झालं आहे की तू तुटल्यासारखी वाटत नाही तर तू तुटली आहेस. खरं सांग श्री की नक्की काय झालं आहे.